मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी। राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर। इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल, संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे। नमस्कार, आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज। मी आहे श्याम पाटील आणि ही आहे सावदा नगरपालिकेतील महत्त्वाची बातमी। सावदा नगरपालिकेच्या नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील यांनी आज सोमवार दुपारी औपचारिकरित्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। नगरपालिकेच्या पोर्चमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण पाहायला मिळाले। या पदभार स्वीकार समारंभास नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी पदभार हस्तांतरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली। यावेळी रावेर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नंदकुमार महाजन, शिवसेनेचे छोटू पाटील, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नगरपालिकेतील हा सोहळा शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे। पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सावदा शहराचा सर्वांगीण विकास हाच माझा प्राधान्यक्रम राहील। सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन कोणताही भेदभाव न करता शहराच्या प्रश्नांवर काम केले जाईल। स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधा या विषयांवर ठोस निर्णय घेतले जातील। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश अकोले यांनी प्रभावीपणे केले। पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी नंदकुमार महाजन, छोटू पाटील तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सिमरन वानखेडे यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नगराध्यक्षा रेणुका पाटील, नंदकुमार महाजन, छोटू पाटील आणि नगरसेविका सिमरन वानखेडे काय म्हणाले हे ऐकण्यासाठी पाहत रहा लेवा जगत न्यूज। ही होती सावद्याची ताजी बातमी। अशाच स्थानिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा लेवा जगत न्यूज। आपली बातमी आपल्या माणसांची। आणि माझे सावद्यातले सर्व नागरिक तसेच माझे सर्व नगरसेवक, आज जी ही संधी मला मिळाली आहे, ही संधी गिरीश भाऊ, नंदू महाजन, आपलं चंद्रकांत पाटील सर, आपल्या आवडत्या रक्षाताई, अशी म्हणजे ही जी संधी मला दिली आहे त्यांनी की कमळ जसं चिखलात उमलतं, त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे ते कमळ मी नक्कीच म्हणजे असं फुलवून दाखवेन। आणि माझ्यासोबत जे भाविक, माझी जे जनता आहे, सावद्यातली जी नागरिक आहे, त्यांनी जो माझ्यावर हा विश्वास दाखवला आहे, ही जी खुर्ची आहे, ही खुर्ची माझी नसून हा खुर्चीचा अधिकार त्यांचा आहे। कारण ते नसते तर आज मी या खुर्चीवरचा हा पदभार घेतला नसता। तर हे जे बसण्याचं कारण आहे, तर सांगण्याचं मागचं तात्पर्य एकच आहे की सगळं माझं तन मन धन लावून मी त्यांची कुठल्याही प्रकारच्या समस्यांचं निर्वाह चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करेन। आणि सगळे तुम्ही एवढे जण, आपले जे नगरसेवक आहे, एवढे सगळे माननीय उपस्थित आहे, कार्यकर्ते, माझ्यासाठी तुम्ही एवढ्या वेळ तुमचा अनमोल वेळ काढला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। सावदा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय रेणुकाताई यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात आपल्या उपस्थित आमचे सहकारी शिवसेनेचे मित्र आदरणीय छोटू भाऊ पाटील, आदरणीय राजू भाऊ, आदरणीय फिरोज भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगराध्यक्ष, नगराध्यक्षा, उपस्थित सर्व नागरिक, बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वांना कल्पना आहे की आपल्या सावदा नगरपालिकेची निवडणूक आटोपलेली आहे आणि आजचा क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे की आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेणुकाताईंनी या ठिकाणी आपला पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे। आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या रावेर तालुक्याचीच नव्हे तर या परिसराची एक आगळी वेगळी ओळख या ठिकाणी राहिलेली आहे की निवडणुकीपुरती निवडणूक
निवडणुकीपुरतं राजकारण आणि त्यानंतर सर्वांनी सोबत मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. मी सर्व नगर अध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील यांच्याकडून हीच अपेक्षा करणार आहे की शेवटी आपलं सर्वांचं ध्येय एकच आहे की या शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे आणि या सावदा शहराचा चेहरामोहरा या ठिकाणी बदलला पाहिजे. सुदैवानं ही निवडणूक लढत असताना जरी आपण वेगवेगळ्या पक्षांना लढलो तरी आपण जर बघितलं तर सिमरन ही निवडणूक महायुती म्हणूनच या ठिकाणी लढली गेली. तुम्ही पण महायुतीचेच घटक त्या ठिकाणी आहोत. घडामोडी झाल्या, निवडणूक झाली, परंतु आता आपण सर्वांनी या ठिकाणी मिळून मिसळून काम करायचं आहे. आणि मला आनंदाची गोष्ट या ठिकाणी ही वाटली की खूप मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी या सभागृहात आहे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार सुद्धा महिला आहे. म्हणजे पुरुषांनी नाराज व्हायचं अशी गोष्ट नाही, परंतु महिला अतिशय प्रभावीपणे काम करतात हे आधी आपण अनेक वेळा बघितलं आहे. आणि रेणुकाताई सुद्धा अतिशय चांगल्या सुशिक्षित या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या सोबतीला चांगली मंडळी या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ते अतिशय चांगले करू या ठिकाणी नगरसेवक आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रात सरकार आहे. आणि सुदैवानं या ठिकाणी आपल्याला 2-2 मंत्री या ठिकाणी लाभलेले आहेत. आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आपल्याला लाभलेले आहे. जळगाव जिल्ह्याला आदरणीय गुलाबराव भाऊ या ठिकाणी पाटील या ठिकाणी मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून आपल्याला लाभलेले आहे. त्याही पलीकडे जर गेलो तर केंद्रीय मंत्री रक्षाताई याही भारतीय जनता पक्षाच्याच त्या ठिकाणी काम करतात आहे. आणि आपल्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील आमदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वतोर विकासाचं काम सुरू आहे. आणि आपल्याला हाच सर्वांचा विचार घेऊन किंवा आपल्याला एक विकासाचं ध्येय घेऊन या ठिकाणी या सावदा नगरीत या ठिकाणी काम करायचं आहे. या ठिकाणी ही मंडळी, शिवसेनेची मंडळी आपल्या सोबत आहे, राष्ट्रवादीची मंडळी या ठिकाणी सोबत राहील असं सिमरनने या ठिकाणी, या राजूभाऊ इकडे या, सिमरनने या ठिकाणी सांगितलं आहे. या सर्वांनी मिळून आपण या सावदा नगरीचा या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. हे करत असताना राजकारणाच्या ठिकाणी थोडंफार त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कुठलेही काम चालते, शासकीय काम, तर प्रशासकीय काम चालत असताना त्या ठिकाणी राजकारण थोड्याफार प्रमाणात येते. तेवढ्यापुरतं राजकारण करून या ठिकाणी खरोखर समाजाची सेवा करणं हा हेतू आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला जे शिवसाहेब लाभले आहेत, शिवसाहेब हे अतिशय कर्तव्यदक्ष या ठिकाणी अधिकारी आपल्याला लाभले आहेत. त्यांचंही तुम्हाला नक्कीच सहकार्य लाभेल. कारण शासन आणि प्रशासन म्हणजे हे एका रथाचे 2 चाकं आहे आणि ही दोघं मंडळी जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठलाही विकास होत नाही किंवा कुठल्याही योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मी तुमच्याकडनंही आणि शिवसाहेबांकडनंही अपेक्षा करेल की यांचा समन्वय घडून या सावदा परिसराचा विकास कसा होईल या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. मी सावदा नगरवासियांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल, त्यांचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या रेणुकाताईंनी त्यांनी कौल दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व नगरसेवकांनी कौल दिलेला आहे. सावद्याची जनता तशी सुज्ञ आहे. सर्व नागरिकांनी अतिशय व्यवस्थित नगरसेवक या ठिकाणी निवडून दिलेले आहे. मी या ठिकाणी रेणुकाताईंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व पक्षीय, महापक्षीय असतील, भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्व नगरसेवकांनाही त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वीकारण्याच्या या प्रसंगी या निवडणूक ज्यांच्या बरोबरीनं मी खूप अनुभवलं असे लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदूभाऊ महाजन, उपस्थित सर्वच नगरसेविका, नगरसेवक आणि आपल्या नगराध्यक्ष या उच्च शिक्षित आहेत
अशा रेणुकाताई सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येत्या काळात या सावदा नगरीचा विकास जो जनतेने आपल्याकडून अपेक्षा केली आहे आणि या सावदा वासियांनी त्या अपेक्षेने आपल्याला इथे पाठवलेला आहे, त्या अपेक्षा पुराशी बाळगून सर्वच नगरसेविका, नगरसेवक आणि नगराध्यक्षताई यांना या अनुषंगाने अशी विनंती व आवाहन करतो की आता हे आपली निवडणूक अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात पार पडलेली आहे. निवडणूक काळात थोडा आरोप प्रत्यारोप झाले असतील, पण ते त्या दिवशी आपले संपलेले आहे. आपली जबाबदारी आता खूप मोठी आहे. आपल्या बरोबर विरोधातले, आपल्या बरोबरचे ज्या नगरसेविका ताई असतील, नगरसेवक असतील, या सर्वांना विश्वासात घेऊन या सावदा नगरी आज आपला परिवार झालेला आहे आणि त्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपल्या ज्या काही विकास या सावदा शहराचा राहिलेला आहे तो भरून काढण्याची खूप मोठी संधी आपल्या सर्वांना सावदा वासियांनी दिलेली आहे. अपेक्षा होती त्याची पूर्तता केली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. सावदा शहराची निवडणूक माझे नेते माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, आपल्या सर्वांच्या सावदा नगरीच्या नागरिकांचे मी या माध्यमातून खूप खूप आभार मानतो की आपण आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज येथे आमचे नगरसेवक, नगराध्यक्षताई यांना आपण मतदान केलं. आम्ही त्यावेळी सावदा नगर परिषदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेणुकाताई पाटील यांनी आज त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. जास्त काही बोलणार नाही, एवढंच बोलेल की जे विजन सावदा शहराचं आपण ठरवलेलं आहे याच्यामध्ये राजकारण न करता नागरिकांच्या समस्या, गोरगरिबांच्या समस्या आणि आपला विकास हा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. ते आपण येणाऱ्या काळामध्ये करूच आणि गटर, वॉटर मीटर याच्याही पलीकडे गाव नेण्याचं काम हे आपण येणाऱ्या काळामध्ये असं विजन ठेवायचं आहे की लोकांना त्या कामाची जी दखल आहे ती प्रत्येक जण घेऊन हे येणाऱ्या पूर्ण 5 वर्ष हे सुखरूप निघतील. नवे माझ्याकडे आम्ही तरुण या ठिकाणी मी आणि नकुल आम्ही अगदी तरुण या ठिकाणी सदस्य निवडून आलेलो आहे. आमच्याकडे खूप चांगल्या कल्पना या शहरासाठी आहे. आपण सगळे एकमताने ते कामं सगळ्यांचे मार्गी लावू आणि हात जोडून विनंती करते की या ठिकाणी राजकारण करू नका आणि बाहेरच्यांनी जास्त हस्तक्षेप करू नका, कारण नागरिकांनी ह्या लोकांना निवडून दिलेला आहे म्हणून तेवढाच यांचा जास्त अधिकार या ठिकाणी असतो. एवढंच बोलेल आणि काकू तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. रेणुकाताई पाटील यांचे शब्दसंधाने पुनश्च एकदा मी स्वागत करतो. तसेच निवडून आलेले सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि जमलेल्या सर्व लोकांचे पुनश्च एकूणच स्वागत करून जसं भाऊंनी सांगितलं की शासन आणि प्रशासन या रथाच्या 2 चाक आहेत आणि त्यानुसार त्या दोघांनी समन्वयाने सोबत चालून शहराच्या विकासाची पुढची वाटचाल आपल्याला गाठता येईल. त्या अनुषंगाने मी प्रशासनाच्या वतीने हे आश्वासन देतो की आपल्याला जे विजन आहे सावदा शहराबद्दल त्या विजनमध्ये प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य लावेल आणि अधिक गतीने आपण शहराच्या विकासाकडे पुढे जाऊ. मागील 4 वर्षापासून इथं ही खुर्ची आपल्या आगमनाची वाट पाहत होते आणि आज नगराध्यक्ष रूपाने आम्हाला आणि या शहराला आपलं पद भूषवायला संधी मिळालेली आहे. याबद्दल खूप खूप आपले अभिनंदन. पुनश्च एक वेळेस सर्व नगरसेवक आणि निवडून आलेल्या नगरसेवकांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. खेडीमेडीच्या वातावरणात निवडणूक पार पडली, जनतेचा कौल मिळाला आणि नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती रेणुकाताई पाटील
यांची मतदारांनी निवड केली आणि आज सर्वांच्या साक्षीनं त्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेक संकल्प आणि स्वप्न उराशी घेऊन हा प्रवास भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती आणि निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक यांच्या सोबतीनं हा प्रवास करायचा असला आहे. आणि या प्रवासामध्ये संपूर्ण सावदावासीय मतदार बंधू भगिनींची साथही या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ती मिळेल असा आशावाद सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.